आणि म्हणून संत, ग्रंथ, संत आणि भगवंत हे गुरुमाऊली आपल्याला नेहमी सांगतात. या ग्रंथातून संत समजून घ्यायचं असतं, त्यांचं चरित्र समजून घ्यायचं असतं. त्यांनी कशा प्रकारे त्यांचं जीवन जगलंय हे समजून घ्यायचं असतं. तसं जगण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्यातनं थोडंफार आपण भगवंतापर्यंत निश्चित पोहोचू शकतो. स्टेप्स फॉलो करायला लागतात. आणखीन एक सूत्र, जी 4 सूत्र आपल्याला गुरुमाऊली अनेकदा वेळोवेळी सांगतात, की मार्गाचे अभ्यासक बना, मग उपासक बना, मग प्रचारक बना आणि मग प्रसारक बना. म्हणून पाया मजबूत असणं फार महत्वाचं आहे. अभ्यासक होणं, उपासक होणं हे अधिक महत्वाचं आहे. प्रचार तर करायचाच आहे. पण प्रचार करण्यासाठी वेगळे कुठे कष्ट घ्यावे लागतात. जिथे जातो तेथे तू माझा संगाती. जिथे जाईल तिकडं स्वामींचंच कार्य करायचंय. जिथे जमेल तिकडं 4 लोकांना मदत करणं, त्यांची गरिबी हटवणं, त्यांना ज्ञानदान करणं, त्यांच्या आयुष्यातले दुःख, प्रश्न, समस्या घालवण्याचा प्रयत्न करण्यासाठी जी काही सुविधा उपलब्ध करून देता येईल, ते करणं ही स्वामींचीच सेवा आहे. सेवेला बंधनं कसली आहेत? कुठलीच बंधनं नाहीत. 24 तास करता येईल अशी ती स्वामींची सेवा आहे. त्यामुळे स्वामी सेवा प्रचार-प्रसार करण्यासाठी कशाचीच मर्यादा नाही. अधिक स्पष्टपणे बोलणं योग्य ठरणार नाही, पण आपण सुज्ञ आहात आणि श्रोते इतके सुज्ञ आहात म्हणून तर 4 गोष्टी बोलण्याचा हव्यास होतो थोडासा. वृथा विषयांची नसो वासना या मनात आहे. हे विषय जे आहेत, आता जे गीतेच्या सेशनला जॉइन होतात त्यांना माहिती आहे आता विषय काय आहे. ह्या विषयांची जी वासना आहे ती उगाच मला लागू नये. जेवढी आवश्यक आहे तेवढी जरूर असलीच पाहिजे. पण अति जी आहे, तर देव हे कृपा करण्यासाठीच असतात. त्यांची कृपा आपल्याला संपादन होत नाही. आपल्यामध्ये कुठेतरी त्रुटी राहते. तेवढी आपल्याला शोधायची असते. त्यामुळे वृथा विषयांची नसो, प्रपंचातनं कंटाळलोय म्हणून परमार्थ करण्यासाठी केंद्रात येतो आणि केंद्रात प्रपंच सुरू करून जातो. त्या कार्यक्रमांची उपस्थितीची गर्दी किती आहे बघा, ह्याच्यासाठी आटापिटा करायचा. वृथा विषयांची नसो वासना या मनात. फुकट चाललंय सर. काय मिळणार आहे त्या गर्दीने? जनपळभर म्हणतील हाय हाय मी जाता कार्य मागे राहील काय. मेल्यानंतर क्षणभर सुद्धा लोक रडायची नाही. आत्ताची तर विसरूनच जाऊया आपण. कशासाठी एवढा सगळा आटापिटा करायचा आणि कशासाठी माझं, 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 माझं म्हणून मिरवायचं? वृथा आहे हे. अनावश्यक आहे. पण त्याची वासना आपल्याला इतकी जडलेली आहे, की हा वासनेचा अग्नी आपल्यालाच कधी भस्म करून जातोय, हे आपल्यालाही कळत नाही. चाललोय आपण त्याच्या आहारी क्षणाक्षणाला आणि आता असं झालेलं आहे, की आता त्यातनं बाहेरही येत आहे. अडकत गेलेलो आहे आपण. त्याच्याशिवाय माझं जगणंच नाही, असं माझी अवस्था झाली. आता हे नसेल तर काय होईल माझं? काही केल्याने किंवा काही न केल्याने काहीच फरक पडणार नाही. पडतो तो फक्त माझ्या मला. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. ही संत सज्जनांची सहवास संगत जी आहे ती सदैव माझ्या आयुष्यात राहू दे. तुझे भजन उत्तम तेणे हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. या संत सज्जनांचे जे योग्य वाट दाखवतात अशा सज्जनांची संगत, जे आपण सेवेकऱ्यांच्या चमूमध्ये राहतो पण तो सेवेकरी जो आहे तो तशा वृत्तीचा आहे का तेही महत्वाचं आहे. मग अशा चांगल्या व्यक्तींचा सहवास, चांगल्या विचारांचा सहवास आपल्या आजूबाजूची माणसं निवडून घ्यावीत. रक्ताची नाती निवडून घेता येत नाहीत, पण जी आयुष्यात निर्माण होणारी नाती आहेत ती आपल्याला निवडता येतात. अशी संत सज्जनांचा सहवास जो आहे आणि तुझे भजन उत्तम, मुखामध्ये त्या ईश्वराचं नाव आहे. या दोन्हींचा संगम होऊन काय होतंय, दुर्गम जो भवपंथ जो आहे तो सहज सोपा होऊन जाणार आहे. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा. ह्या व्यवहारात वागत असताना आम्हाला खूप काही गोष्टी कराव्या लागतात. काही अनिच्छेने, काही इच्छेने. काही जबरदस्तीनं, काही मनापासून. न पडो भ्रांती चित्ता आमच्या ह्या चित्ताला, आमच्या ह्या मनाला भ्रांती पडू नये. त्यामुळे आपण त्याला हिप्नोटाईज केल्यासारखं असतं ना. गांगरून जाणं किंवा त्याच्यावरती कशातरी हुकूमत चालवल्यासारखं, की ती चित्त जे आहे, जे आपल्याला चित्त आज किती आपण सेशनमध्ये ऐकलो स्वामी चरित्र असं आहे, तसं आहे. पण हे चित्त पुन्हा याच्याला भ्रांती पडतंय. जरा कोणी बोललं की लगेच पटकन राग येऊन जातो. स्वाभाविक आहे. मग ही जी चित्तामधली जी भ्रांती आहे, ती मला पडता कामा नये.
अंगी न यावी असत्यता, सत्ये विजयी सर्वदा. माझ्याकडनं असत्य कधी बोललं जाऊ नये. फार महत्वाची गोष्ट आहे. आता असत्य म्हणजे फक्त खोटं बोलणं अशातला भाग नाही. जे खरं नाही ते असत्य. काय खरं नाही हा विचार करा. स्वामींच्या विषयी विचार करताना काय खरं नाही तर स्वामी हे खरे आहेत कारण ते शाश्वत आहेत. बाकी सगळं जे आहे ते असत्य आहे. संसार हा असत्य आहे. संसाराच्या गोष्टी बोलण्यात काय अर्थ आहे? कारण तो खोटा आहे. सत्य काय आहे? सत्य स्वामी आहे. मी स्वामींविषयी अधिकाधिक कसं बोलू शकेल? स्वामींविषयी अधिकाधिक चिंतन कसं करू शकेल? हे जास्ती महत्वाचं आहे, ना की संसारातल्या अधिकाधिक गोष्टींचं चिंतन माझ्या मनात यायला हवं. कारण ते असत्य आहे. आज जे मला दिसतंय, मला भूतकाळातला मागचा क्षण, मागचा श्वास सुद्धा धरून ठेवता येत नाही. जर जमलं असतं तर किती बरं झालं असतं, पण जमत नाही. ईश्वराने तशी ठेवलीच नाही रचना. मला भविष्यकाळात सुद्धा जाता येत नाही. मी विचार करू शकतो, पण भविष्यकाळात जाता येत नाही. मला वर्तमानातच जगावं लागतं. मग जो वर्तमान आहे तोच सत्य आहे. बाकी जे आहे ते असत्य आहे. ती अस्तित्वातच नाही गोष्ट. ना भूतकाळ आहे, ना भविष्यकाळ आहे. मग हा वर्तमान काळ जो सत्य आहे, त्या वर्तमानातच मला नेहमी चिंतन असलं पाहिजे. आणि आज आम्हाला जर असत्याची गोडी लागली असेल, तर सत्य सांगणारे कितीही उपयोगाचे नाही. ज्ञानार्थ द्यायची इच्छा असणारे जगात भरपूर असले तरी, घ्यायची इच्छा असणारे सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. म्हणून माझ्या मनात कधीही असत्यता येऊ नये. माझ्या मुखातनं कधी असत्य बोललं जाऊ नये. संसार सोडा असं कुठेही बाबांनी कधी सांगितलं नाही. नरसिंह महाराजांनी कधी सांगितलं नाही आणि बाकी कोणी सांगितलं नाही. ह्या सगळ्यांचं व्यवस्थित माझी जी काही कर्तव्य असतील ती सगळी पूर्ण करण्याचं सामर्थ्य महाराज तुमच्या कृपेने प्राप्त व्हावं. असून या संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मज लागे. हा जो बॅलन्स आहे हा फार महत्वाचा आहे प्रपंचातला आणि परमार्थाचा. आपण परमार्थात प्रपंच करायला जातो आणि प्रपंचामध्ये परमार्थ करायला जातो आणि दोन्हीकडे अडकतो. साध्य काहीच होत नाही. प्रपंच आणि परमार्थाचा बॅलन्स सांभाळणं ही खरी आपली कसरत आहे आणि ते ज्याला जमलं तो चांगला सेवेकरी होऊ शकतो. संतुलन दोघांमध्ये असलं पाहिजे. प्रपंचही करायचा आहे. ज्या आवश्यक कर्तव्याच्या गोष्टी आहेत कारण आपल्याला ते जगणं क्रमप्राप्त आहे. त्याही कराव्यात. हां, तुमची तेवढी सिद्धावस्था झाली असेल मग जे काही गुरु तुमचे मार्गदर्शन करतील त्यानुसार तुम्ही करावं. पण आपण सामान्य माणसं आहोत म्हणून प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मज लागी. आणि ह्या सुगम होण्यासाठी काय करायचंय? "असून या संसारात प्राशीन तव नामामृत." ज्या नावाचं जे अमृत आहे, ते सदैव माझ्या मुखात राहू दे, जेणेकरून हा बॅलन्स मला साधता येईल. की काम करताना सुद्धा मला स्वामी जर आठवले, तर तो स्वयंपाक सुद्धा मला आवडीनं करण्याची इच्छा होते. एखादं नावडीचं काम करायचंय, पण जर तिथे मी नाम घेत स्वामींचं करत राहिले, तर ते नावडीचं काम सुद्धा आवडीचं व्हायला लागतं. हे नामाचं सामर्थ्य आहे. म्हणून हा नाम जे आहे, ते माझ्या मुखात सदैव राहू दे, असं ह्या ठिकाणी ग्रंथकर्त्याने आपल्याला अतिशय आध्यात्मिक दृष्टिकोनात, ज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. कमी वेळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय, पण तुम्ही त्याचं चिंतन करावं, विचारमंथन करावं अशी स्वाभाविक अपेक्षा आहे. ऐशी प्रार्थना करता आनंद होय समर्था संतोष आणि तत्वदा वर प्रसाद देतील. ज्याला स्वामींची ओढ लागली आहे हे जर स्वामींना कळलं तर स्वामी प्रसन्नच होणार ना. हे ज्याला ज्ञान येतं त्यावेळेला ही दुःख असूनही नसल्यासारखी वाटायला लागतात. मग ते नाम ज्यावेळेला मुखामध्ये यायला लागतं त्यावेळेला आयुष्य असं काही सरायला लागतं की इतरांसाठी आयुष्य फार वेदनादायी वाटतं आपलं आयुष्य. आपल्याला वाटतं की माझ्या आयुष्यात वेदनाच नाहीयेत. कुठे आहेत वेदना? पेन किलर जेव्हा डॉक्टर आपल्याला देतो, एखादं दुखणं असतं आपल्याला, एखादं ऑपरेशन झालेलं असतं. त्या ऑपरेशनच्या ज्या वेदना आहेत, त्या जखमेच्या ज्या वेदना आहेत, त्या प्रचंड होणार आहेत. पण त्या थांबवता येणं अशक्य आहे. त्याला काही दिवस जावे लागणार आहेत. मग हे आपल्याला कळू नये म्हणून डॉक्टर पेन किलर देतात. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला वेदना असूनही कळत नाही आणि हळू त्या बाकी औषधांचा परिणाम व्हायला लागतो आणि ती जखम भरून यायला लागते. मग आता त्या वेदना जशा कमी व्हायला लागतील, तसं डॉक्टर पेन किलरचा डोस कमी करायला लागतो आणि नंतर सांगतो, "ही गोळी बंद करा." पेन किलर काय करते, ते वेदना जी आहे, ती जाणीव आहे तीच मारून टाकते. तसंच आहे हे ईश्वराचं नाव किंवा स्वामींचं नाव घेत राहिलात, तर ती दुःखाची जाणीवच संपते. दुःख असतं तिथं, दुःख कुठंच जात नाही. ते सामना करायचाच आहे त्याचा, पण त्याची जी दुःखाची जाणीव आहे, ती या नामामुळेच संपून जाते. मग इतरांसाठी ते दुःख असतं, आपल्यासाठी तो आनंद असतो. आणि जिथे स्वामी तिथे आनंद आहे. म्हणून नाम हे 2-3 वेळेला ह्या
स्तवनामध्ये आपण सांगितलं ते याच कारणासाठी आहे. म्हणून स्वामी प्रसन्न होतात. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे, स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणं उपोषण सोडावे. गुरुवारचा उपवास करा आणि तो कधी सोडायचा तर प्रदोषकाली म्हणजे संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला आपण तो सोडावा. तेणे वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करीता ती स्वामी भक्त. आता ही त्रिशुद्धी काय आहे तर याच्यासाठी आपल्याला श्रीपाद चरित्राची आपली जी चिंतनिका झाली ती ऐकावी लागेल किंवा श्रीपाद चरित्रातले अध्याय जे आहेत ते वाचावे लागतील. तेव्हा ही त्रिशुद्धी नेमकी काय आहे हे आपल्याला नक्की समजू शकेल. श्री स्वामी समर्थ. ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेणे सर्वार्थ पाविजे. या नामाचा उच्चार सदैव अहोरात्र करत राहा, सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. ब्राह्मण क्षत्रिय आदी लागूने मुख्य जप हा चहुर्णे, स्त्रियांनीही निषेधीने जप याचा करावा. प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील. तो या प्रकारे ग्रंथकर्त्याने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकात जयासी, भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती दयाची. हे गुरुमाऊली आपल्याला वारंवार सांगतातच. महाराजांना भोळी भाबडी सेवा प्रिय आहे, दिखाऊपणा जो आहे तो अजिबात प्रिय नाही. सो अशा प्रकारे आजचा आपला अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त, चतुर्दश अध्याय गुढा. अशा प्रकारचा 14 अध्याय. जरी तो चरित्राच्या मध्यभागी असला तरी तो इतकाच गोड आहे, तितकाच भावपूर्ण आहे आणि तितकाच आपल्या मनाचा ठाव घेणार आहे. अशा ह्या ग्रंथकर्त्याला सुद्धा आपण धन्यवाद मानूया की त्यांनी इतक्या छान प्रकारे आपल्यापर्यंत ही स्वामींची सेवा पोहोचवली.